मग त्या स्त्रीने काय केलं, त्या ठिकाणी त्या राजकुमाराला ती मुलगी आवडली आणि तो म्हणला, विल यू मॅरी मी? ती म्हणली, नो नो सॉरी जी. का मला माझ्याशी लग्न करशील का? ती म्हणली, नाही म्हणले, मी नाही करू शकत. नाही म्हणे, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. बरं ठीक आहे म्हणे, 7 दिवसांनी या. किती दिवसांनी या? 7 दिवसांनी लग्न करण्यासाठी बोलवलं. आणि लग्न करण्यासाठी बोलवल्यानंतर तो गेला तिथे. 7 दिवसांनी पुन्हा त्या मुलीला भेटला. त्याच झोपडीमध्ये गेला, दरवाजा वाजवला, कोणी आहे का घरामध्ये? ती म्हटली, एक अतिशय कुरूप स्त्री त्या घरातनं बाहेर आली, जिचे केस विस्कटलेले होते आणि चेहरा एकदम ओंगाळवाना चेहरा होता, कपडे अस्ताव्यस्त होते, तोंडाची वास येत होती, डोळ्यामध्ये शिपडं साठलेली होती, नाकामध्ये शेंबूड होता. अशी एक स्त्री बाहेर आली त्या झोपडीतनं. ती म्हणली, कोण पाहिजे? तो म्हटला, अहो मी 7 दिवसापूर्वी इथं आलो होतो आणि इथं आल्यानंतर एक स्त्री मला दिसली होती, अतिशय सुंदर होती आणि तिच्याशी मला लग्न करायचं होतं. ती कुठे आहे? ती म्हणली, ती स्त्री मीच आहे. नाही नाही म्हणे, तुम्ही एवढे सुंदर नाहीये. 7 दिवसापूर्वी तर मी एक सुंदर स्त्री पाहिली होती. ती कुठे आहे स्त्री म्हणले? ती म्हणली, अहो ती मीच आहे. मग एवढे तुम्ही कसे काय कुरूप झाला? असं त्या युवकाने प्रश्न विचारला, राजकुमाराने प्रश्न विचारला. ते म्हटले, अहो तुम्ही गेल्यानंतर 7 दिवस मी काय केलं? धोत्र्याची पानं खाल्ली, मी भरपूर उलट्या केल्या. 7 दिवस झालं मी जेवलेली नाही, नुसती उलट्याच करते. आणि आंघोळ केलेली नाही 7 दिवस झालं मी. केसाला कंगवा लावला नाही मी 7 दिवस झालं. डोळ्यातली चिपडं काढली नाहीत, कानातला मळ काढला नाही, नाकातला शेंबूड काढला नाही आणि दात सुद्धा घासलेले नाहीत. 1 आठवडा झालं आणि त्यामुळे मी कुरूप झाले म्हणे. आणि तुम्हाला माझं सौंदर्यच पाहायचं असेल, ते सौंदर्य सगळं मी काढून ठेवलेलं आहे म्हणे एका डब्यामध्ये. तो पहा म्हणे, त्या डब्बा ठेवलेला आहे. त्या डब्यामध्ये ते सौंदर्य ठेवलेलं आहे. 7 दिवस मी सगळं माझं सौंदर्य त्यात उतरून ठेवलेलं आहे. ते झाकण काढा आणि ते सौंदर्य पहा. राजकुमाराला आश्चर्य वाटलं. राजकुमार गेला आणि त्यांनी त्या डब्याचं झाकण काढलं, बादलीचं, आणि आतमध्ये पाहतो तर काय, विष्ठा, मलमूत्र सगळं भरलेलं होतं ती बादली. आणि मग ते बघितल्यानंतर त्याला वाटलं, हे काय? हे म्हणे, हेच तर माझं सौंदर्य आहे, हेच तर माझं सौंदर्य आहे. मी 7 दिवस जे काही विष्ठा मलमूत्र त्याग केलं ते सगळं त्या भांड्यात भरून ठेवलंय. म्हणजे ही कथा मी मागच्या वेळेस पण सांगायला पाहिजे होती खरं. ह्या शरीरामध्ये काय आहे? हाडं, मूत्र, रक्त, मांस, विष्ठा, हे सगळं या शरीरामध्ये भरलेलं आहे. हेच आपलं खरं सौंदर्य आहे. आणि म्हणून याच्यावर थोडंसं चिंतन कधी करायला पाहिजे. आणि त्या मलमूत्रापासून बनलेल्या शरीराला आपण चाटतो किंवा त्याचं आस्वादन करतो. काय सुंदर त्वचा आहे म्हणे, हा, किती सुंदर आहे, नाजूक, कोमल, गोरा आहे कुणी, हा, इतका गोरा, पांढरा शुभ्र आहे रंग याचा. पण आत काय आहे? आत काय आहे? मलमूत्र तर आहे. आणि मग त्या राजाचा विचार बदलला आणि राजाने ठरवलं की त्याला वैराग्य उत्पन्न झालं. त्या राजकुमाराला वैराग्य उत्पन्न झालं आणि त्याला कळालं, हे सौंदर्य तर आपल्या शरीराचं नाहीये, म्हणजे शरीराचा आतमध्ये घाणच आहे, वरून तर सुंदर वाटतं हे सगळं. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आत सगळ्यांच्या आतमध्ये एकच मटेरियल आहे. सगळ्यांच्या आतमध्ये मटेरियल एकच आहे. हाडं, मांस, पेशी, विष्ठा, मलमूत्र, सगळ्यांच्या आत एकच आहे की. पण तरी सुद्धा आपण भेदभाव करतो की हा सुंदर आहे, हा कुरूप आहे. बऱ्याच वेळेला आता लग्न जमवायला गेलं की आपण रंग पाहतो, रंग, बरोबर आहे की नाही? रूप पाहतो. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. हे भगवंतासाठी आहे. पण कधी कधी मुलगी बघायला गेलं तर मग आपण रूप पाहतो. मग कधी कधी मुलगा म्हणतो की मुलगा म्हणायच्या आधी सासूच म्हणते, पोरगी
काही दिसायला चांगली नाही. हम्म. तर काय दिसायला चांगली नाही. परवाचीच घटना आहे. एक माताजी आली आणि मंदिरामध्ये रडायला लागली. मग मी म्हटलं का रडते माताजी? तर ते म्हटले की काय म्हणे मुलाचं लग्नच जमेना म्हणे, 29 वय झाले आणि मुलगीच चांगली भेटेना म्हणे. मी म्हटलं काय झालं? तर म्हणले की पण तिचा पती पण आला होता. तो म्हणला प्रत्येक स्थळ बघायला गेलं काहीतरी कुरळी काढतेच ही म्हणला. हा? मग आता एक आहे म्हणे इथं तांदळवाडीला स्थळ आहे, चांगलं आहे, मुलगी चांगली आहे, सगळं शिकलेली आहे, त्याला सगळं काही व्यवसाय येतो, बरंच काही येतं. पण हिने नाकारलं म्हणे. हिने का नाकारलं? म्हणे पोरगी जरा काळी आहे, सावळी आहे. हं? मग ते म्हणले असं काय आपला तर मुलगा काय शाहरुख खान आहे का? हं? म्हणले तर काय एवढा सुंदर आहे का? पण ते आई, मग मी त्यांना समजावून सांगितलं. मग मी त्यांना एक प्रश्न विचारला. मुलगी सावळी आहे ठीक आहे, पण तुम्ही त्या मुलीचे गुण पाहिले का? त्या मुलीशी बोलला का? तिला विचारलं का? तुमच्या गळ्यात माळ आहे, तुम्ही नामस्मरण करता, हरे कृष्णाला येता, तर तुम्ही त्याला विचारलं का बाई तुला हे चालतं का सगळं? देव देव आवडतो का तुला? आजकाल मुलींना देवच आवडत नाही ना. हे आवडतं का? हे काही गुण विचारले का तुम्ही त्या मुलीला? गुण नाही विचारले. आणि तिला काय येतं बाकीचं काय आवड निवड ते नाही विचारलं. तिची पत्रिका पाहिली का? जन्मपत्रिका पाहिली का? गुण जुळतायत का ते? हा, पती पत्नीचे गुण जुळतायत का हे पाहिलं का? ते नाही पाहिलं. नुसते काळी आहे म्हणून सोडून दिली. काय भुललासी वरलिया रंगा, चोखामेळा महाराज म्हणले. अरे वरच्या रंगाला काय भुललायस तू? उस डोंगा परी रसन हे डोंगा. ते काय म्हणले? ऊस कसा जरी असला वरून कसा खरमुडा खरमुडा दिसतो ऊस, पण रस पिताना फार भारी वाटत. ऊस वरून कसा आहे याची काही जास्त चर्चा करू नका. आतमध्ये रस किती आहे याची चर्चा करा. नदी डोंगी परी जल नोहे डोंगा. नदी वेडी वाकडी वळण घेते, त्याच्यावर जाऊ नका तुम्ही. तुम्ही काय करा, त्यामध्ये असणारं शुद्ध पाणी पहा. काय भुललासी वरलिया रंगा, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. चोखा मेळा जरी महार जातीतला असला, गरीब असला, वेडावाकडा असला, अनपड असला, ते पाहू नका. काय पहा? त्या चोख्याचा भाव पहा. काय भुललासी वरलिया रंगा. या वरच्या रंगाला काय भुललाय तुम्ही? हा, हा काळा, हा गोरा, आणि मग हा नकटा. मग त्या माताजींनी मला सांगितलं, मी अनेक आमच्या मुलीसाठी पण मुलं बघितले म्हणे, दोघांचं एकदम लग्न करायचं आहे. मुलीसाठी बघितलं तर मुलगी सुद्धा तेच, मुलगाच ठेंगणा आहे, मुलगाच नकटा आहे, मुलाला तब्येतच नाही. काय भुललासी वरलिया रंगा. आतमधलं सामान मटेरियल सारखंच आहे, बरोबर आहे का? आतमध्ये काय आहे सगळ्यांच्या सारखंच आहे, तरी सुद्धा पॅकिंगला आपण बोललेलो आहे. पॅकिंगचा जमाना आहे ना. कुठल्याही दुकानामध्ये गेला काय पॅकिंग आकर्षक पाहिजे वरच, आतमध्ये काय का असे ना, बरोबर आहे की नाही? इतकं सुंदर पॅकिंग करतात कुठल्याही सामानाला की म्हणजे काय म्हणायचं त्याला. आतमध्ये ते खरं तर गडबडच असते, त्याचं पॅकिंग इतकं सुंदर करतात आणि मग ते आपल्याला आकर्षक वाटतं. तो व्यक्ती मूर्खच आहे जो सुंदर असं पॅकिंग बघून घेतो आणि आतमध्ये मग काय, कधी कधी तर पूर्वी असं व्हायचं, आता होत नाही एवढं. ॲमेझॉन फ्लिपकार्टवरनं काय मागवलं, मोबाईल मागवला एका व्यक्तीने, आतमध्ये मोबाईल आला, ते घेऊन माणूस घरी द्यायला, ऑनलाईन मोबाईलवरून मागवलं आणि उघडून बघतो तर आत दगडच निघले, साबण निघला. असं काही घटना घडल्या मोबाईलच्या बदल्यामध्ये. असंच आहे ना, आपण आकर्षक अमेझॉन, फ्लिपकार्ट, बरंच काही आहे, पण काय भुललासी वरलिया रंगा, हा रंग रूप. हा, म्हणून ते सुरुवातीला वारकरी संप्रदायामध्ये तो विशेष आपण राधा माधव गातो, पण त्यांच्याकडे ते काय गातात वारकरी संप्रदायामध्ये? काय गातात? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा. बरवा म्हणजे बरं आहे, हे रूप चांगलं आहे, बरं आहे, जीवाला पाहण्यासाठी बरं आहे. रूप पाहता लोचनी, लोचन म्हणजे डोळे, या डोळ्यांना पाहण्यासाठी तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गाण. विठ्ठलाची गाणी ऐकायची. हा, उगाच काहीतरी आपली येडाबाईची गाणी नाही ती ऐकायची. विठ्ठलाची गाणी ऐकायची, काहीतरी ऐकायचं नाही धांगड धिंगड. रूपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन. मन कुठं स्थिर करायचं? भगवंताच्या चरणाशी स्थिर करायचं. आणि रूप पाहण्यामध्ये मन, डोळे गुंतले पाहिजेत. पण हे जीव असा आहे, जो आता श्लोक आपण घेणारच आहे आता. ह्यातच अडकणार आपण. मागच्या वेळेसच एक झालंय ऑलरेडी ह्याच्यावरती. 13व्या श्लोकामध्ये नवद्वारे पुरे देही न एव कुर्वन्न कारयन्. 9 दार आहेत शरीराला. ह्या 9 दारावर नियंत्रण. खायला पण नियंत्रण करायचं, खालडायचं नाही चांगलं लागलं म्हणून. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचं नाही. तसं एखादा पदार्थ जरी आवडतोय तुम्हाला म्हणून काय झालं, असं काही नाही की लहान मुलांनाच गुलाबजामुन आवडतो, म्हाताऱ्यालाही आवडतो, सर्वांनाच आवडतो. कारण त्यालाही जीभ आहे, त्यालाही मन आहे. सर्वांसाठी सांगितलंय आत्या आहार प्रयासच्च रजल्पो नियमाग्रह जनसंगच्च लौल्यंच षडवीर्भक्ती विनश्यती. हे 6 गोष्टी करू नका तुम्ही. अति आहार करू नका. या तोंडाला कंट्रोल करा. या तोंडाला कंट्रोल करायचं असेल तर काय करायला पाहिजे माहिती का? 2 गोष्टी करायच्या तोंडाला कंट्रोल करण्यासाठी. सांगा उपदेशामृत मध्ये. पहिलं, प्रसादच ग्रहण करा. मी आलेल्या माताजींना विचारलं, नाही कुठे माताजींना, भोग लावताय का घरामध्ये देवाला? प्रसाद खाताय का? कारण या जिभेला नियंत्रित करायचं असेल तर प्रसादच पाहिजे. बाकीचं काय खाल्लं तर मग अवघड आहे. आणि दुसरं सांगितलेलं आहे, या जिभेला नियंत्रित करायचं असेल तर अजून एक गोष्ट पाहिजे. कोणती गोष्ट पाहिजे? बोला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र जर आपण या तोंडाने म्हटला तर ती जीभ नियंत्रणामध्ये येईल. आणि प्रसाद खाल्ल्याने सुद्धा जीभ नियंत्रणामध्ये येऊ शकते. या 2 गोष्टी करायच्या जिभेला, मग हे तोंड शांत होते. कान कसे करायचे? गाणं ऐकायचं, भगवंतांबद्दलच ऐकायचं, निंदा ऐकायची नाही. पाठीमागच्या वेळेला सांगितलं होतं ना मी, काय 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 चाललंय तिकडे, काय चाललंय, भिंतीलाही कान लावायचं नाही. मागच्या सांगितलं होतं. कानामध्ये बोळे घालून घ्यायची कापसाची. बरेच आमचे हरे कृष्णा भक्त कानामध्ये कापसाचे बोळे घालतात. कारण कुठं जरी गेलं तरी नकळतपणे तरी काहीतरी ऐकायला भेटतच. निंदा विशेष करून ऐकायला भेटत. अमक्याचं काय झालेलं आहे, सगळा हिसाब आमच्याकडे असतो. कुणाच्या घरी काय झालंय, कुणाच्या घरी काय झालंय, सर्व हिशोब आमच्याकडे आहे की नाही? काही काही जण लिहून ठेवलेलं आहे मनामध्ये. कुणाचं किती झालंय, कुणाच्या शेतामध्ये किती पोती धान्य झालंय हे सुद्धा आमच्या लक्षात आहे. कुणाच्या डाळिंबाला किती दर भेटलाय हे सुद्धा आमच्या डोक्यात आहे. सगळं आमच्या डोक्यात आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही मापत आहे, मोजत आहे, मापत आहे, मोजत आहे, नोंद करून ठेवत आहे. डाळिंबाला रेट किती भेटला शेजारच्या हे त्याला माहिती आहे, पण आज किती माळा नामस्मरण केलंय त्याला माहित नाही. त्याचं काउंटिंग नाही. आज भगवद्गीता वाचली का, किती श्लोक पाठ केले याचं काही काउंटिंग नाही. पण बाकी सगळ्या गोष्टी आम्ही काउंट करत आहे. म्हणून हे कान आहेत ना, कान बंद करा. त्यामध्ये प्रॅक्टिकलीच कसं करायला पाहिजे. खरं तर कान बंद करण्यासाठी असं काहीतरी प्लग वगैरे घालायला पाहिजे कानामध्ये. निंदा ऐकणं कानाने हे सर्वात मोठं पाप आहे खरं तर. बघायला गेलं तिथूनच सुरुवात होते. सुरुवात खरी इथून आणि इथून होते, नंतर इथून होते. पहिल्यांदा स्कॅन करतंय, बघतोय, आणि काही गोष्टी न बघताही ऐकायला येतात. शेजाऱ्याला किती पोती धान्य झाले बघायला जात नाही, पण ऐकायला येतं ना. पहिले ऐकायला येतं. ऐकायला आलं की डोळ्यांनी बघितलं की ते स्कॅन करणार, कानाने ऐकणार,
आणि लगेच मग आतमध्ये प्रोसेस चालू होते, लगेच फिरत राहते ते सगळं हृदयामध्ये आणि मनामध्ये. म्हणून ना कानामध्ये बोळे घालायला पाहिजेत. अजिबात ऐकायला नाही पाहिजे कोणाच्याकडे काय चाललेलं आहे. कारण भगवंतानी हे दोन कान भगवंताविषयी ऐकण्यासाठी दिलेलं आहे. हे गीता ऐकण्यासाठी दिलंय, सत्संग ऐकण्यासाठी दिलेलं आहे. कान हे निंदा ऐकण्यासाठी नक्कीच नाही. आणि निंदा हे एक प्रकारचं पापच आहे. निंदा ऐकणे कुणाचं काय झालेलं आहे, मला तर बऱ्याच गोष्टी माहित नसतात, बसलेला असतो मी, पण आता निंदा ऐकायला सांगायला कोण येत नाही, पण मोबाईल आहे की मोबाईल मध्ये इतर घडामोडी पाहणं हे सुद्धा निंदा ऐकण्याचंच पाप लागणार आहे. विनाकारण तुमच्या व्यवसायाशी संबंध नसताना रील्स पाहत राहणे हे काय, हे निंदाच आहे एक प्रकारची. तुम्ही ऐकत आहे, निंदा ऐकत आहे, मोबाईल मध्ये सरकवत आहे, तुमची इच्छा नाही, तुम्हाला माहित नाही पुढे काय येणार आहे, कुठला व्हिडिओ येणार आहे, पण ढकलला पुढे ढकलला पुढे. मग हा असं झालंय का, अमक्या अमक्या ठिकाणी ह्यानं चोरी केली का, त्याने चोरी केली का. मी पुन्हा पुन्हा या गोष्टीवरती जोर देऊन सांगितलं, ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये सूक्ष्म रीतीने प्रवेश करतील कदाचित तुमच्यावर त्या गोष्टी घडतील. नंतर तुमच्या या सूक्ष्म मनामध्ये ते घुसतंय, जे काय तुम्ही ऐकताय, जे काय करताय, त्याचं चिंतन करताय, ते पुढे येईलच आता. म्हणून मोबाईल पाहणं सुद्धा एक प्रकारची निंदाच आहे. की तुमच्या प्रवचन ऐका, कीर्तन ऐका मोबाईल मध्ये, पण विनाकारण दुनियादारी जर करत बसला मोबाईल मध्ये, बरेच लोक असतात मग काय करतात, इकडची पोस्ट काढणार, फेसबुकला अपलोड करणार, आज राजकारणामध्ये इकडे हे झाले, तिकडं ते झाले, मग आज कोण उभा राहिला, कोणाच्या विरोधात कोण गेला, कोणी काय, कुठं चोरी झाली, कुठं भांडणं झाली, हे सगळं तो कॉपी पेस्ट करून टाकत असतो सगळं इकडून तिकडं. हा निंदेचाच एक प्रकार आहे. निंदा फार बेकार आहे, मग याच्यामध्ये गुंतायचं नाही. आता मोबाईल मध्ये फार मोठं हानी होणार आहे आपली. आपल्याला वाटतं आम्ही कोणाबद्दल काय बोलत नाही, आणि मग काय करतात, हा पण मोबाईल बघून येतो घरनं, हा पण मोबाईल बघून येतो घरनं, आणि कट्ट्यावर किंवा ऑफिसमध्ये आल्यानंतर दोघं मिळून चर्चा करतात. ती अजून महानिंदा. दोघं मिळून चर्चा करतात, हा अच्छा अच्छा तिकडं का त्यांनी एवढं एवढं असं कांड केलं त्यांनी, अच्छा ते तिकडं असं झालं का, ते तसं झालं का. दोघं मिळून चर्चा करतात पारावर बसून. आता पार नाही उरला, आता बार आहे, तर पारचा जमाना गेला. तर असं लोक चर्चा करतात, निंदा करतात एकमेकांची, हे पण निंदाच आहे. म्हणून ही निंदा करायला नाही पाहिजे, कानाने ऐकायला नाही पाहिजे. तुम्ही म्हणाल आम्ही कोणाच काय ऐकते, मोबाईल आहे ना सांगायला तुम्हाला, हे पण निंदाच आहे. म्हणून नाही ऐकायला पाहिजे. काय ऐकायला पाहिजे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून भगवंतांना पहा, भगवंतांच्या बद्दल ऐका, आणि मग विनाकारण याच्यामध्ये म्हणजे सांगितले मी नियम, तर कानाला नियंत्रित करायचं काय करायला पाहिजे. तसं डोळ्यांनी पण गडबड केली हो, याची पूर्ण डोळ्यावरतीच एक प्रवचन झालंय आपलं मागचं, की डोळे कसे गडबड करतात. लक्षात येते आपल्या सर्वांच्या, डोळे कसे गडबड करतात सांगितलं की पाठीमागच्या वेळेला मी. हा, डोळ्यांमुळे किती गडबड झालेली आहे, पूर्ण प्रवचनच त्याच्यावर होतं किंवा कालचं मागचं. म्हणून संतांनी काय मागणं मागितलं, काय मागणं मागितलं, आंधळ करून ठेवा आम्हाला, आंधळ करा म्हणले, असं मागूनच मागितलं संतांनी भगवंताकडे. कारण डोळ्यांनीच गडबड केली. आधी ते स्कॅन करतंय ना, हे रूप रंग स्कॅन करते ते डोळे, आणि मग मग ते सुंदर आहे. डोळेच नसते तर, अरे ज्यांना डोळे नव्हते त्यांना भगवंताचं दर्शन झालेलं आहे. सूरदास महाराजांना दर्शन झालेलं आहे भगवंताचं, बिल्वमंगल ठाकूरांना दर्शन झालंय भगवंताचं, अनेक लोकांना दर्शन झालं ज्यांना डोळे नव्हते. कारण डोळे चांबड्यापासून बनले, चांबड्याच्या डोळ्यांनी भगवंताचं दर्शन होत नाही. दिव्य दर्शन आहे तर दिव्य डोळे पण पाहिजेत, चक्षु, दिव्य चक्षु डोळे पाहिजेत. असाधारण डोळ्यांनी कसं भगवंत दिसतील. अहो या साधारण शरीराने पण भगवत धामामध्ये प्रवेश नाहीये. भगवंताच्या घरी जायचं म्हणलं तर हे शरीर चालत नाही, इथलं काही डोळे पण चालत नाही, तिथले विचार पण चालत नाही, इथलं काहीच चालत नाही, वरती दिव्यच लागत. आणि म्हणून नामस्मरण असं आहे की नामस्मरण केल्याने हे शरीर पण दिव्य होत. लक्षात घ्या,
शरीर सुद्धा शरीर राहत नाही, हाडं राहत नाही शरीरामध्ये. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, उदाहरण दिलं होतं बरेच. तुकाराम महाराजांचं शरीर असो, चैतन्य महाप्रभूंचं शरीर असो, अनेक संतांची शरीर पाहिली गेली, त्यामध्ये हाडं नाहीत. आणि हाडं जरी असली, दिसत असले हाडं, तरी काय करतायत? विठ्ठल 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 असा आवाज निघतोय, कारण त्या हाडामध्ये त्यांनी भरलंय ते, म्हणून ते वाचतंय. भरलंच नाही तर बाहेर कसा येणार आवाज? जे आत ते बाहेर येणार ना. आपल्या जर हाडामध्ये काय भरलंय बघा बरं, चेक करा वाजवून. काय भरलंय? निंदा दुसऱ्याची, राजकारणाच्या गप्पा, तेच बाहेर पडणार मेल्यावर. काय काय भरलेलं आहे तेच बाहेर पडणार. शत्रुता, जे काय हाडामध्ये भरलेलं आहे. म्हणून संतांचं शरीर आहे, संतांचं शरीर सुद्धा नाममय होत. या गौडीय परंपरेमध्ये एक महान संत होऊन गेले, विजय कृष्ण गोस्वामी. तर वृंदावनामध्ये आले ते, फिरत फिरत यमुनेच्या काठी गेले. आणि यमुनेच्या काठी फिरत असताना, यमुनेच्या काठी त्या वाळूमध्ये त्या मातीला कान लावला त्याने. त्या जमिनीतून आवाज येत होता. काय आवाज येत होता? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग विजय कृष्ण गोस्वामी महाराज त्या ह्याला कान लावला, त्यांनी त्या जमिनीला कान लावला. आणि कान लावल्यानंतर त्यांना जमिनीतनं आवाज यायला लागला, ऐकायला असा. बरेच अनेक संत मंडळी त्या यमुनेच्या काठी जात होते. मग त्यांनी पाहिलं, म्हणले महाराज तुम्ही काय करताय असं खाली वाकून जमिनीला का कान लावलाय तुम्ही? ते म्हणले या जमिनीतून आवाज येतोय, म्हणले हरे कृष्ण मंत्राचा आवाज येतोय, म्हणले मला जमिनीत नाही येतोय म्हणले. म्हणले काय याचं रहस्य काय आम्हाला सांगता का? ते म्हणले याच्या आतमध्ये एक महान संत आहेत म्हणे, या जमिनीच्या आतमध्ये, ज्याने आपला हा पार्थिव देह सोडलेला आहे, नश्वर शरीर सोडलेला आहे म्हणे या ठिकाणी. याच ठिकाणी यांना पुरलेला आहे म्हणे जमिनीमध्ये, आणि त्यातून आवाज येतोय म्हणे हरे कृष्णाचा. आपला जिवंतपणी तोंडात ना हरे कृष्ण म्हणून बाहेर येईना. हे आपली अवस्था आहे, बरोबर आहे की नाही? मृत्यूनंतर त्या संतांचं मग काही विश्वास बसेना लोकांचा. जमिनीतनं आवाज येतोय, सर्वांनी पाहिलं बरं का. ही घटना मी तुम्हाला आता सांगतोय, 300-400 वर्षापूर्वी घडलेली. जमिनीमधून आवाज येतोय, परंतु कुणी विश्वास ठेवेना. ते म्हणले खोदून पहा म्हणले खाली. सर्वांनी खोदलं. खोदल्यानंतर आतमध्ये एका संतांचं शरीर सापडलं. फक्त हाडं शिल्लक राहिलेले होते. आणि त्या हाडातनं आवाज येत होता, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कसा आपल्या हाडातनं आवाज येणार सांग? असं भजन करावं लागतंय माऊली प्रभू. हे 16 माळाने काही सुद्धा होत नाही. सुरुवात आहे, इट्स जस्ट स्टार्ट. सुरुवात आहे. इतकं भजन आणि चिंतन आणि स्मरणामध्ये तेच लागतं, तेव्हा ते हाडात उतरत. चोखा मेळा महाराज यांची हाडं समाधी बांधायचे. काय करायचं? मंगळवेढ्यामध्ये गावकूस बांधण्यासाठी गेले. भिंत कोसळली, अंगावरती अनेक कामगार मारले गेले. सगळ्यांचे हाडं मिक्स झाले आता. ती भिंत, लोक काय म्हणतील? एवढा मोठा ढोंग करत होता काय चोखा? कुठे आहे आता तो विठ्ठलाचा भक्त? विठ्ठलाने वाचवलं नाही का? असे लोक प्रश्न करतात. पुढे येणारच आहे त्यात. लोक देवाला प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात? कुठे गेला तुमचा देव? आता नाही काय करू शकला तुमचा देव. असंही होतं. एक माताजी आणि एक प्रभूजी होते. प्रभूजी नेहमी सत्संगाला यायचे, प्रवचन ऐकायचे, सेवा करायचे. माताजी कधीच येत नव्हते. त्याला देव आवडत नव्हता. त्यांची मुलगी गेली पळून. मुलगी पळून गेली घरातून एका मुलाबरोबर. बायकोला ठेवलं होतं राखण मुलीवरती, पण कशी काय पळून गेली म्हणून विचारलं बायकोला त्याने. मी तर दिवसभर बाहेर असतो, तूच घरी असते, सांग. ती म्हणली चुकी माझी नाही, म्हणली चुकी तुमची आहे. म्हणली तुम्ही देवाला, तुमच्या देवाला का नाही वाचवलं? म्हणली बायको. म्हणली
पोरगी कशी काय पळून गेली आपली? असे काही मूर्खपणाचे प्रश्न आणि मनामध्ये संकल्पना लोकांच्या असतात की देव वाटोळं करतो. देव कोणाच वाटोळं करत नाही, देव कोणाच चांगलं बी करत नाही. देवाला काहीच घेणं देणं नाही, तसं न्यूट्रल आहे देव. हे सगळं आपल्या कर्माची फळं आहेत. मला सांगायचं, चोखामेळा महाराजांचे पंढरीनाथ भगवंतानी नामदेव महाराजांना सांगितलं, तू जा, ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल आवाज येतो अशी हाडं गोळा करून आण, पालखीमध्ये घालून मंगळवेढ्यावरून भगवंताच्या सांगण्यानुसार नामदेव महाराजांनी हाडं गोळा करून आणली, एका पालखीमध्ये घालून हाडं आणली आणि नामदेव पायरी जिथं आहे पांडुरंगाच्या मंदिराच्या पुढे चोखामेळा महाराजांची समाधी बांधण्यात आली. आणि जो दगड आज आपण पाहतोय तो दगड कुणी ठेवलाय? त्याच्या खाली, समाधीच्या खाली हाडं आहेत आणि ते दगड साक्षात पांडुरंगाने ठेवलेले दगड आहे. समाधी बांधली पांडुरंगाने साक्षात तिथे. तुम्ही कधी गेला तर कानला आवाज येतो तुम्हाला, विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय का बघा? येते का आवाज विठ्ठल विठ्ठल? कोणी लावलाय कान? भिंतीला लावले ना कान तुम्ही शेजारच्या, तिथं दावा कधीतरी कान. विठ्ठल विठ्ठल आवाज आला त्या हाडामधून. इतकं भजन करावं लागतं, ते हाडात घुसावं लागतं, हाडात घुसावं लागतं भजन. आता कधी वृंदावनला जावा डिसेंबर महिन्यामध्ये, किंवा उत्तर भारतामध्ये कुठेही जावा, वरती हिमालयमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी असते आणि काय म्हणतात, थंडी हाडात घुसली म्हणे. जर ही भौतिक गोष्ट हाडात घुसू शकते तर आध्यात्मिक गोष्ट का हाडात घुसू शकत नाही? भगवंताचं नाव का हाडात घुसू शकत नाही? एकदा मी वृंदावनामध्ये होतो, 2010 ची गोष्ट आहे, आणि शेवटच्या दिवशी, निघायच्या दिवशी मला थंडी वाजून आली. असली थंडी मला कधीच वाजली नाही. वरून वरून वाजत होते, हाडात घुसली होती माझ्या थंडी. आणि हाडात घुसलेली थंडी कुणी कुणी अनुभवली तुमच्यापैकी? आपल्याला एवढी पडतच नाही, त्यामुळे अनुभव येणार नाही. मला तो अनुभव आला, माझ्या हाडामध्ये थंडी घुसली, मला उभा राहता येईना, एकदम गोठल्यासारखं झालं. तुरंत गेलो, कारण आता ट्रेन होती संध्याकाळी, गाडीत तर बसायचंय. लगेच दवाखान्यात गेलो, सलाईन लावली, इंजेक्शन घेतलं, गोळ्या घेतल्या आणि मग ट्रेन मध्ये बसलो आम्ही. हाडात घुसली थंडी, हाडात. थंडी हाडामध्ये घुसू शकते, भगवंताचं नाव तर दिव्य आहे, ते का नाही हाडात घुसणार? ते पण घुसणार, पण त्यास काय करावं लागेल? जसं वृंदावनामध्ये थंडी जास्त आहे तर हाडात घुसली, तसं जास्त जर झालं प्रमाण तर हाडात घुसत. कधी कधी ताप पण डोक्यात घुसतो, माहितीये का तुम्हाला? ताप कुठं घुसतो? डोक्यापर्यंत गेला की माणूस मरतो. ताप जर डोक्यात गेला तर माणूस मरतो. मग ताप डोक्यात घुसू शकतो, थंडी हाडात घुसू शकते, भगवंताचं नाव का नाही घुसू शकत? भगवंताचं नाव डोक्यात बी घुसू शकते आणि हाडात पण घुसू शकते. म्हणून हे तर दिव्य आहे, लगेच घुसणार. थंडी तर भौतिक आहे. पण माऊली प्रभू झोपू नका. तर ताप आणि थंडी हे भौतिक आहे, परंतु भगवंताचं नाव पुल्लिंग चेतन आहे, दिव्य आहे. मग हे का नाही हाडामध्ये घुसणार? हे तर सहज घुसायला पाहिजे, पण तीव्रताच नाही आपली तेवढी, आपला तेवढं प्रमाणच नाही नावाचं, त्यामध्ये आत घुसे नाही, वरच्यावर फिरून भुंग. एवढं माळा केला, हरे कृष्ण राम 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 सगळं केलं, एकादशी केल्या, सगळं केलं, यात्रा केल्या, आणि कोणीतरी म्हणलं काही नाही उपयोग तुमचं, कुठं नीट आहे काय तवा, एवढं देव करताय, खा मटन. यायला मरायला लागलाय ना, पोटाला ना पाण्याला, इकडं शरीराने बी मारलंय, इकडं मन मारताय, शरीर मारताय. एवढं काय झालं आपलं? एवढं दिवसच पाण्यात गेलं, म्हणजे आपलं भजन असं वरच घुमतंय, वरच घुमतंय. समजलं का तुम्हाला? ते हाडात घुसलं नाही, डोक्यात घुसलं नाही हरे कृष्ण अजून, म्हणून हाडात घुसायला पाहिजे भजन. आणि म्हणून हे डोळे जे आहेत ना, मी सांगत होतो की हे कशापासून बनलेले आहे? चामड्यापासून बनलेले. ह्या चामड्याला एंट्री नाही तिकडं. कुठं? भगवंत आहे धामामध्ये, वैकुंठाला. हे चामड्याचं शरीर घेऊन जाऊ शकत नाही. तुकाराम महाराज कसे गेले वैकुंठाला? सदेह वैकुंठाला गेले असं म्हटलं जातं. सदेह, सदेह म्हणजे देहासकट गेले वैकुंठाला असं म्हणलं. पण तुकाराम महाराजांचा देह कसा होता? सच्चिदानंद.
रूपाय. तुकाराम महाराजांचा एक श्लोक आहे संस्कृतमध्ये बनवलेला, त्यांच्यासाठी प्रणाम मंत्र, त्याच्यामध्ये म्हणले सच्चिदानंद रूपाय. तुकाराम महाराजांचं शरीर सुद्धा सच्चिदानंद होतं. सच्चिदानंद म्हणजे धाडं नव्हते, रक्त नव्हतं, मांस नव्हतं तुकोबारायांच्या शरीरामध्ये. काय होतं? दिव्य प्रकाश होता. समजलं का तुम्हाला? दिव्यता होती, दिव्यता. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे, हे आत घुसायला पाहिजे. आत घुसत नाही, वरच्यावर चालू आहे, वरच्यावर चालू आहे. आणि आत घुसलं की डोळ्यातनं नयनम गलदश्रुधारया वदनम गद गद रुद्धया गिरा पुलकैर्निशितं वपु कदा तव नाम ग्रहणे भविष्यती. डोळ्यातनं पाणी यायला लागतं. आपलं येते का डोळ्यातनं पाणी कांदा चिरताना? नाही, कांदा सोडलाय बऱ्याच जणांनी, त्यामुळं. तर डोळ्यातनं पाणी यायला पाहिजे. नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदय. तोंडातनं असं हरे कृष्ण यायला लागल्यानंतर गदगद होते, गदगद. नुसतं हरे कृष्ण म्हणले की असं रोमांचकंपा शुतरंग भाजो, अंगावरती काटे उभा राहत आहेत. असं होतंय का तुम्हाला? थंडीचा काटा येतोय तो वेगळा, पण भगवंताचं नाव घेतलंय अंगावर काटा येतोय, डोळ्यातनं पाणी येतंय, असं काय होतंय का आपल्याला? काय होत नाही आपल्याला. वी आर डेड. आपण मेलोय ऍक्च्युली. आपण मेलेलेच आहे खरं तसं बाय. जगूनही मेलेले आहे आपण. पण काही माणसं मरूनही जगले, चोखामेळासारखे, तुकोबारायांसारखे. अनेक संतांचं म्हणणं आहे, मला कधी संधी नाही भेटली, पण आळंदीमध्ये ज्ञानदेवांची समाधी आहे, जिवंत समाधी घेतली त्यांनी. अनेक संतांचा अनुभव आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर एक दिव्य अनुभूती येते. त्या समाधीची जी ऊर्जा आहे ती काही वेगळीच आहे. अनेक ज्या ज्या ठिकाणी संतांनी शरीर त्याग केले, समाधी आहे संतांची, तिथली एक ऊर्जा वेगळी असते. आमचं हरे कृष्ण मंदिर आहे वृंदावनामध्ये, आणि सुरुवातीलाच प्रभुपाद महाराजांची समाधी आहे, ज्यांनी हे सगळं अध्यात्माचं प्रचार साता समुद्र पार नेला. वृंदावनामध्ये किती मंदिर आहेत? 5,500 मंदिर आहेत असं म्हणतात. 5,500 मंदिर. आणि त्यामध्ये मग काय प्रेम मंदिर आणि कीर्ती मंदिर आणि काय असे जगातले एक से बडकर एक मंदिर आहेत वृंदावनामध्ये. सुंदर सुंदर, लोक खास फोटो काढायला जातात तिकडं. पण जी भावना, जे प्रेम, जी उत्साह, ती जे आहे ना, जी फील आहे ना, ती केवळ इस्कॉनच्या मंदिरामध्ये येते. तिथं पाय टाकला की लोक नाचायला लागतात. आणि ती प्रभुपादांची ऊर्जा आहे तिथे. काय प्रसन्नता आहे त्या मंदिरामध्ये, तसं कुठंच वाटत नाही. अख्खे वृंदावन फिरलं तरी काय वाटत नाही, पण इस्कॉनच्या मंदिरात गेलं की इतकं प्रसन्न वाटतं. कारण त्या प्रभुपाद महाराजांचं तिथं वास्तव्य आहे, त्याची जाणीव येते, ती ऊर्जा जाणवते. त्याच्यामुळे ती ऊर्जा आहे तिकडे. भलेही कितीही लोक बेकार बेकार येऊ द्या, पण तिथे ऊर्जा आहे. तिथं आलं की दोन्ही हात वर करून नाचायलाच लागतात, हरे कृष्ण हरे कृष्ण. पण दुसऱ्या मंदिरात गेले की लोक मोबाईल मध्ये लागलेले असतात दर्शन घेताना सुद्धा. तिथं आलं की मोबाईल काढायचं कोणाला आठवण होत नाही, अशी ऊर्जा आहे तिकडे. म्हणून आपण काय करायला पाहिजे, जे भगवंतांची जी शक्ती आहे त्याचा अनुभव आपल्या डोळ्याद्वारे, कानाद्वारे, नाकाद्वारे आणि तोंडाद्वारे घ्यायला पाहिजे. आणि उपस्थ आणि गुदद्वार, हे जननेंद्रिय, मूत्राशय, विष्ठा त्याग करण्यासाठी आपण जे वापरतोय, याचा सुद्धा वापर आहे मंडळी. संतान प्राप्ती करण्यासाठी चांगला वापर केला पाहिजे, अन्य मार्गाने याचा वापर नाही केला पाहिजे. आणि म्हणून हे सगळं दिव्य बनवायचं आहे, दिव्य बनवायचं आहे. ही 9 दारं जी आहेत ना, 9 दारं, ह्या 9 दारावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी मनुष्य जीवन आहे. मग हे काय करा, काय हे दरवाजे जे आहेत, या दरवाजांना तुम्ही काय केलं पाहिजे, योग्य आहार दिला पाहिजे. मागच्याशी पण सांगितलं, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, असलं करायचं नाही. काय करायचं, अच्छा दे दो, अच्छा सुनो, अच्छा बोलो. समजलं का तुम्हाला? चांगलं ऐकायचं, चांगलं बघायचं, चांगलंच
बोलायचं. मग ते कंट्रोल होत आहे. झाकून कंट्रोल होत नाही. 60,000 वर्ष डोळे झाकले. कुणी झाकले? हा, माऊली प्रभू विसरलं. विश्वामित्राने 60,000 वर्ष डोळे झाकले. आणि काय झालं? 60,000 वर्षानंतर छम 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 पैंजणाचा आवाज आला. अप्सरा आली स्वर्गातनं आणि नुसत्या पैंजणाच्या आवाजाने महाराजांनी डोळे उघडले. समजलं का तुम्हाला? डोळे बंद करून काही उपयोग होणार नाही. उघडा डोळे, पहा त्या भगवंताचं सुरंग रूप स्वरूप पहा भगवंताचं. इतकं आहे. असं म्हणतात जगन्नाथपुरीमध्ये भगवंताचे डोळे किती सुंदर आहेत. आता सौंदर्य डोळ्याचं, पंढरपूरला जरी आले तरी डोळे झाकलेलेच, अर्धे झाकलेले पंढरपुरामध्ये. बालाजीला गेलं तर पूर्णच झाकले डोळे भगवंताने. तर भगवंत डोळ्यावर चालले प्रवचन, तर मी काय करू शकत नाही त्याला. कुठेही जाऊ शकते प्रवचन विषय नसल्यानंतर. श्रीरंगम मध्ये गेलो, सगळे कुठेही जा, भगवंताचे डोळे कधी अर्धे झाकलेत, कधी पूर्ण झाकलेत. असं काय भगवंताचं स्वरूप आहे. पण जगन्नाथपुरीला गेल्यानंतर भगवंताचे डोळे उघडलेले आहेत. नुसते असे उघडलेले नाहीत, असे पण नाही उघडलेले. भगवंताचे पापण्याच काढून टाकले. तिकडे भगवंता डोळ्याला पापण्या नाही आहेत. डोळे असे आहेत, मोठे मोठे असे. एवढे मोठे डोळे आहेत भगवंताचे. नाक बी नाही भगवंताला. याचाही मोठा इतिहास, का नाक नाही भगवंताला. काही लोक होते मायावादी, छायावादी, कायावादी असतात बरेच काही काही. ते काय डोळे झाकून प्रकाशावर ध्यान करणारे, निराकार निर्गुण रूपावर ध्यान करणारे लोक. ते पण एक प्रकार आहे, पण प्रामाणिकपणे करत होते. भगवंताला दया आली. बिचारे 1000 वर्ष झाले डोळे झाकून बसलेले आहेत. भगवंताला दया आली थोडीशी. आणि भगवंताने काय केलं? भगवंताने आपलं रूप दाखवायला सुरू केलं. भगवंतानी पहिल्यांदा डोळे दाखवले त्यांना. केवळ भगवंताचे डोळे पाहून, त्या जगन्नाथांचे एवढे सुंदर डोळे आहेत, एवढे मोल आहे, गोल गोल आणि मोठे डोळे आहेत. जगन्नाथ कधी पाहिले का तुम्ही? जगन्नाथ चित्र पाहिलंय कधी? बघा तुम्ही मोबाईल वरती जगन्नाथ चित्र कसं आहे. असे डोळे आहेत भगवंताचे, एवढे मोठे गोल डोळे आहेत. त्यामध्ये अशी लालिमा आहे, लालिमा. मोठं वर्णन आहे. फक्त भगवंताचे डोळे दाखवले तर ते प्रेमात पडले. ते ज्ञानी लोक, डोळे झाकून तपस्या करत बसणारे लोक. म्हणजे 1000 वर्ष जो आनंद आला नाही, तो केवळ डोळे बघून एवढा आनंद आला की चक्कर आली आम्हाला डोळे बघून. ते प्रेम उत्पन्न झालं, भाव उत्पन्न झाला केवळ त्या भगवंताचे डोळे पाहून. भगवंत म्हणले आता काही दाखवू नका, कान पण दाखवू नका, नाक पण दाखवू नका. म्हणून जगन्नाथाला नाक पण नाही, कान बी नाही. कारण म्हणले नुसते डोळे बघूनच आम्ही प्रेमात पडलोय म्हणले. त्यामुळे जगन्नाथांचे डोळे फार मोठे आहेत असे. आणि त्याच्या पाठीमागे अनेक कारण. त्यासाठी जगन्नाथपुरीला यावं लागेल तुम्हाला ऐकण्यासाठी. जगन्नाथांचे डोळे का मोठे आहेत? धनुर्दास एक राजा होता मोठा. एक राजाने काय केलं? इतका वेडा झाला होता बायकोसाठी, इतका वेडा झाला होता. सुंदर बायको भेटली, फार सुंदर होती. आणि तिची जी त्वचा होती, त्वचा इतकी नाजूक आणि कोमल होती त्या बायकोची. गोरी गोरी पान फुलासारखी छान. काय पुढं? हा, दादा मला एक वहिनी आहे. पण आता ती गोरी गोरी पान फुलासारखी छान आहे खरं, पण नंतर दादालाच निस्तरायचंय. वहिनी झाली तुझी, निस्तरायच दादालाच आहे. कारण गोरी फार महागात पडते कधी कधी. काय झालं? त्या राजकुमार वेडा झाला होता, इतका वेडा झाला की दक्षिण भारतामधली कथा आहे. छत्री, ऊन भरपूर असं तिकडं, छत्री घेऊन डोक्यावर जायचं असं बायकोच्या पुढे. पण इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती की त्याला वाटायचं की सारखं बघतच बसावं तुझ्याकडं, म्हणून सारखं असं बघायचं. पण चालताना कसं बघणार तुझ्याकडं?
चालताना संकट चालावं लागेल की नाही? बायकोच्या बरोबर चालावं लागेल, मागं तर चालाल, पुढे चालाल, कसं चालावं लागेल की नाही? मग चेहरा कसा दिसणार त्याचा? सगळ्या शरीरामध्ये सगळं सुंदरच आहे, पण चेहरा अतिशय सुंदर असतो. आणि मग त्याने काय आयडिया लावली, छत्री काय केली, डोक्यावर धरली तिच्या आणि तिच्या पुढे उभा राहिला आणि उलटा चालायला लागला. बायकोच्या पुढे असा उभा राहिला छत्री घेऊन आणि उलटा चालायला लागला. तिला सावली पण भेटेल आणि तिच्या चेहऱ्याचं दर्शन पण होईल आपल्याला. काय म्हणायचं याला, स्त्रीचं सौंदर्य भोगता असं रूप त्याला पाहायचं होतं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आणि मग काय झालं, इतकी सुंदर ती बायको. रामानुजाचार्य नावाचे महान संत चालले होते आपल्या शिष्यांना घेऊन कावेरी नदीच्या कडेनं. आणि जात असताना त्यांनी ते दृश्य पाहिलं. एक राजा काय करत आहे, उलटा चालत आहे छत्री घेऊन. हे काय भानगड आहे म्हणले. आता इथनं जर कोण उलटा चालला लागला छत्री घेऊन, तुम्ही काय म्हणणार, हे अंगात भूत घुसले काय? भूत घुसल्यावर तसं होतंय, उलट चालतंय माणूस का भूत उलट चालतंय? भूत बी उलट चालतंय की पाय उलट असतात, नाही उलट चालतं बी, पाय बी उलट असत. यांनी बघितलंय भूत, पाय उलट असतात म्हणतात वर. त्यांनी काय केलं, ते त्या राजाच्या मंत्र्यांना विचारलं, अहो तुमचा राजा उलटा का चालतोय? ते म्हणले सौंदर्याचा भोगता आहे. सौंदर्याचा भोगता म्हटलं, बायकोचा बैल मराठीत. तर काय झालं, त्यांनी म्हणले उलटा चालतोय काय, तर म्हणे तो एका क्षणासाठी सुद्धा या सौंदर्यापासून अलिप्त होऊ इच्छित नाही. त्याला कंटिन्यू असं सौंदर्य पाहायचं आहे, निरंतर असं पाहायचं आहे. इतकी सुंदर ती आहे. तिचे डोळे कसे आहेत म्हणे, डोळे किती सुंदर आहेत. आजकाल नाही का त्याचं डोळ्याला असं आयब्रो करतात बघा माताजी लोक, काय लावतात की असं पेन्सिलने, काय म्हणतात त्याला, अशी रेश मारतात इथनं अशी, परत इथपर्यंत येतात काळी रेश. काजळ लावतात, काजळ असते. आयब्रो काय काय लावतात, आयलीड आयब्रो काय काय म्हणते त्याला, लय मला माहित नाही. पण इथं असं इथून घेतात आणि इकडं असं वडतात, असं काळं करतात इथं असं. भगवंताचे डोळे खरंच तसे आहेत, कमळासारखे सुंदर, कमळाच्या पाकळीसारखे मऊ सुंदर कोमल असे आहेत भगवंताचे डोळे. आणि डोळे कसे आहेत, इथं मोठे आहेत भगवंताचे डोळे, असे इथंपर्यंत डोळे आहेत मागपर्यंत. आता बघा आपल्या भगवंताच्या मूर्त्या वगैरे तुम्ही बघता, भगवंताचे डोळे कसे आहेत, मूर्ती छोटीच असते पण डोळे फार मोठे असतात. इथपर्यंत असे डोळे आहेत भगवंताचे. पद्मनयन, भगवंताचे डोळे कमळासारखे आहेत. रामानुजाचार्य म्हटले त्याला बोलून आणा म्हणले, का त्या स्त्रीचे डोळे फार सुंदर आहेत, नाक पण फार सुंदर आहे, तिचे ओठ फार सुंदर आहेत, गुलाबी आंखे जो तेरी देखी शराबी काय हे दिल खो गया. आणि काय 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 डोळ्यामध्ये गुलाबी लालसरपणा आहे, डोळ्यामध्ये असावं लागतं. तर बरंच काय काय. तो राजा आला, रामानुजाचार्यांनी सांगितलं, तुला जर मी याच्यापेक्षा सुंदर व्यक्ती दाखवली तर हिला विसरशील का? म्हणले अर्थातच, आम्ही सौंदर्याचे भुक्ते आहोत. आणि मग ते म्हणले ठीक आहे, ये म्हणले संध्याकाळी आमच्या मंदिरामध्ये. रंगनाथ स्वामी की. भगवंत झोपायला जिकडे जातात ना, त्या गावाचं नाव आहे काय, रंगनाथ. श्रीरंगम धाम की. आणि मग तिकडे गेले. तिकडे भगवंत कसे आहेत माहिती का, असे उभा राहिले, हा कमरेवर हात ठेवून. भगवंत झोपलेले आहेत असे. आणि मग त्याही भगवंताचे डोळे फार सुंदर आहेत. आणि मग रामानुजाचार्यांनी प्रार्थना केली, भगवंता आजपर्यंत ऐकले तुम्ही एवढे सुंदर आहात, एवढे सुंदर आहात, तुमचे डोळे एवढे सुंदर आहेत, आज तुमचं सौंदर्याचं दाखवाच, या राजाला दाखवाच. तर भुललाय वरली या रंगा, तर बायकोलाच भुललाय तो. मग त्यांनी काय केलं, संतांनी सांगितलं की भगवंताला ऐकावं लागतं. भगवंतांना ऐकावं लागतं संतांनी सांगितलं तर.
संध्याकाळी तो राजा आला. राजाने भगवंतांच्या गर्भगृहामध्ये गेला. त्या रंगनाथ स्वामीचं दर्शन घेतलं. भगवंताचं दर्शन घेतलं. नयनम गलदश्रुधारया वदनम गद गद रुद्धया गिरा. त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. त्या राजाच्या तोंड कोरडं पडलं, गदगद झालं, रोमांच उभा राहिले अंगावरती त्या भगवंताला पाहून. इतके सुंदर भगवंत, इतके सुंदर भगवंत, आणि डोळे एवढे सुंदर होते भगवंताचे. तो फिदा झाला डोळे बघूनच, कारण भगवंत तिथं दिसतच नाही, अंधारात भगवंत आहे. चरण दिसत नाहीत, नाभी दिसत नाही, मुकुट दिसत नाही, काही नाही. कसे तरी बघितल्यावर डोळे दिसतात. फार मोठे भगवंत आहेत रंगनाथ भगवंत. मग डोळे दिसले त्यांना. डोळे दिसल्यानंतर जो फिदा झाला तो व्यक्ती भगवंतांवर, सोडून दिलं सगळं संसार. फार मोठा भक्त झाला भगवंताचा. त्याचं नाव धनुर्दास. भगवंताच्या सौंदर्याचं आस्वादन घ्यायला या कधीतरी मंदिरामध्ये. हे संसाराचे डोळे काय चांबड्यापासून बनलेले आहेत, हे ओठ आहेत, हे सगळं काय आहे, सगळं एवढं काय विशेष नाहीये. सोललं की आत काय आहे, मल आणि मूत्र, दुसरं काय आहे आतमध्ये. म्हणून या शरीराशी आसक्त नाही व्हायला पाहिजे. आणि शरीराला जोडलेली कर्म, पुढचा श्लोक, हे जे कर्म आहेत ना, शरीराला जोडलेले आहेत. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कार्य करतो. बरोबर आहे की नाही? उचलली जीभ, लावली टाळ्याला, आणि जीभच नसेल तर लावायचं काय, किंवा टाळाच नसेल तर लावायचं काय. शरीर आहे म्हणून आपण कार्य करत आहे. उचलले लावले, उचलले लावले, बोललो. डोळे आहेत म्हणून उघड झाप चालू आहे. शरीर आहे म्हणून कर्म करायचं चालू आहे. बरोबर आहे की नाही? हे कर्म का करतोय आपण? शरीर आहे ना. पोटासाठी नाचते बाई मी, परवा कुणाची. मग नाचायचं कशासाठी? पोटासाठी. ठीक आहे, पोट भरण्यासाठी आम्ही काही करायला तयार आहे. पण हे पोट काय आहे? आध्यात्मिक दृष्टिकोनातून तशी काही किंमत नाही याला जास्त. शरीर खलु माध्यम, हे साधनेचं माध्यम आहे शरीर, त्यामुळे नीट ठेवायचं, दुसरं काही नाही शरीराचं काम. पण पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय, तुम्ही जे कर्म करताय, जे आता काय करताय तुम्ही, हे शरीराने केलेलं कर्म आहे. आणि हे शरीराने केलेलं कर्म तुम्हाला दुसरा जन्म घ्यायला भाग पाडेल. आणि म्हणून त्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे, न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजती प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. देहरूपी नगराचा स्वामी आत्मा, देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करत नाही. तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्त करत नाही, आणि कर्मफळही निर्माण करत नाही. हे सगळं प्राकृतिक गुणाद्वारे केलं जातं. आत्मा काहीच करत नाही, जीव काहीच करत नाही. आतमध्ये बसलाय तो. पण आत करतय कोण? हे शरीर. हे शरीर तर मेलेलं आहे. शरीर मेलेलं आहे, आत्मा जिवंत आहे. आत्मा जीव आत आहे तोपर्यंत शरीर हलतंय, वर खाली वर खाली हलतंय की नाही? हात उचलू शकतोय मी, जीव आहे. मग हे शरीर कसं काय कार्य करतंय? या शरीराला सुद्धा कार्य करायला भाग पाडणार एक गोष्ट आहे, त्याचं नाव आहे प्रकृती. क्रियमाणाने भगवद्गीता. ही क्रिया करायला भाग पाडतंय शरीराला. हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण भगवंतानी बनवलंय सगळं ही. आणि हे सगळं बनवलंय विश्व. इथं आलं की ते कार्य करायला भागच पडतंय. नाचायला भाग पाडणार तुम्हाला, कारण पोट लावले ना माग. समजलं का? पोट मागं लावले की नाही, म्हणजे नाचावंच लागेल, पैसा कमावाच लागेल. ते बरोबर मार्गाला लावते. ही प्रकृती काय करते? सगळ्यांना कामाला लावते, सगळ्याला कामाला लावते. तशी कोणाची इच्छा नाही ना. कोणाची इच्छा आहे का रात्रंदिवस कष्ट करावं? खरंच इच्छा नाही कोणाची. रात्रंदिवस अभ्यास करावा कुठल्या विद्यार्थ्याला वाटतंय का? नाही वाटत. मग शरीराला काही करू वाटत नाही, खरं तर कष्ट पण नाही करू वाटत आहे, कुणालाच इच्छा नाहीये, पण करावं लागतंय. का? प्रकृती. हे सगळं भगवंताने असं काय निर्माण केलंय, काय करायचं? जरी तुमची इच्छा नसली तरी सुद्धा करावंच लागतंय. जसं एखाद्याला लग्न करायचं नाही, पण जर त्याने लग्न नाही केलं तर दुनिया किती नावं ठेवते माहितीये का? बरोबर आहे की नाही? तसंच काम आहे. एखाद्याला काही करायचं नाही, पण ते करायला लावते प्रकृती. उठ, सकाळ झाली, उठ,
पोट लगे आतनं ओरडायला लागतंय, भूक लागली, पोट आतनं ओरडतंय, पोटात कावळे ओरडतं म्हणतात ना, ते लगे ओरडायला सुरू करते. मग आता भूक लागली तर खायला पाहिजे, खायला कुठं आणायचं? मग काम करावं लागेल. जा दुकानात, जा कामाला, जा शेतावर, मग काम कर, कष्ट कर, आणि मग तो 4 पैसे मिळतील, सामान आण, भाजीपाला आण, मग खा. समजलं का तुम्हाला? फायदा काय? फायदा काहीच नाही. इकडून भरायचं आणि इकडून खाली काढायचं. समजलं का तुम्हाला? हे रिकामच आहे शेवटी, हे रिकामच आहे. म्हणजे काय, कसली सिस्टम लावली भगवंतानी. ही प्रकृती काय करते? प्रकृती बिना कामाचं कामाला लावते. बँकेत शिल्लक काहीच नाही, शिल्लक काहीच नाही. उलट ते सगळं संपतंय शरीर. ज्या शरीरासाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट केलं, ते शरीर शेवटी जळतेच की मेल्यानंतर. म्हणजे मुद्दल बी गेलं, व्याज बी गेलं, काहीच नाही इकडे, काहीच प्रोग्राम नाही. नुसतंच कष्ट करायचं, फुकटचं काम करायचं. लक्षात आलं का तुमच्या? मी अतिशय सोपं करून सांगतोय. लक्षात येते का तुमच्या? बँकेमध्ये पैसे ठेवल्यानंतर वाढायला पाहिजेत की नाही? पण इकडे काय, खातय, व्यायाम करतोय, जिम लावले, सगळं केलंय, सगळं सूर्यनमस्कार घातले, सगळं केलंय, योगासनं केली, काय काय कोर्स लावले, या शरीराचं काय, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का, आतमध्ये पोपट तरफडून मिळाला, पण पिंजरा सोन्याचा, कुलूप चांदीचं. म्हणजे हे शरीर इतकं सजवलं, सोन्याने सजवलं, सगळं सजवलं, पण आतमधला आत्मा, आत्म्याचं काय? आत्म्याची काय भूक आहे? शरीराची भूक तर आम्ही बघितली. शरीराला चपाती पाहिजे, भाजी पाहिजे, भाकरी पाहिजे, सगळं पाहिजे शरीराला. थंडी लागली तर स्वेटर पाहिजे, पावडर पाहिजे तोंडाला लावायला, सगळं पाहिजे. पण आत्म्याला काय पाहिजे कधी विचारलं का हो तुम्ही? आतमधला तो पोपट मरायला लागला तर पडून, तो आत्मा मरायला लागलाय, त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. या आत्म्याची काय गरज आहे? शरीर के लिए भोजन, आत्मा के लिए भजन. त्या आत्म्याला भजन आवडते, भजन. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. म्हणून या देहाचा जो स्वामी आहे तो काहीच करत नाही, ऍक्च्युली तो शांत बसलेला आहे, त्याला फक्त भजन आवडते. शरीरच करते. हे शरीर काय करते? पुन्हा पुन्हा तिथं गुंतलेलं आहे, आणि शरीर काय करते? कामाला लावते. बरोबर भूक लागली की उठते, काम करते, पैसा कमवते, परत खाते, परत टाकी भरते, परत टाकी खाली करते, परत भरते, परत खाली करते. हा प्रोग्राम रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. ऍक्च्युली तुकाराम महाराजांना बोलायचं काय वेगळंच होतं. खरं तर हे युद्धच आहे मायेबरोबरच. रात्रंदिवस प्रसंग. झोपून जमते का हो मंडळी? झोपून जमते का? मला सुद्धा झोपून जमत नाही ले. तुम्हाला महाराजाला काही काम आहे? मी जरी इथं आलो नाही, प्रवचन नाही दिलं, तर मला खायला मिळणार नाही. मला जरी भूक लागली तर 2 घर मागून खावं लागेल की नाही कुठतरी? लक्षात येते का तुमच्या? सगळ्यांच्या मागं पोट लागलेलं आहे. करायचं काय? यातनं बाहेर पडायचं. यातनं बाहेर पडावं लागेल, कारण हे मनुष्य जीवन पोट भरण्यासाठी नाही, नाचण्यासाठी नाही, कष्ट करण्यासाठी नाही. मनुष्य जीवन भगवंताचं भजन करण्यासाठी आहे, भगवंताला पाहण्यासाठी आहे, तीर्थयात्रा करण्यासाठी आहे, भगवंताला जाणून घेण्यासाठी आहे, नामस्मरण करण्यासाठी मनुष्य जीवन आहे. जन्मा येऊन काय केले? मुद्दलच बुडवले. काय केलं जन्माला येऊन तुम्ही? मनुष्य जन्माला येऊन काय केलं? आहे भगवंताने सुंदर मनुष्य शरीरारूपी मुद्दल दिलं होतं, तेच बुडवलं. आणि पुन्हा मुद्दल बुडवल्यानंतर तुम्हाला काय भेटणार? पैसे भेटणार का नंतर तुम्हाला? व्याजाच तर लांबची गोष्ट आहे, मुद्दलच बुडवलंय. मनुष्य शरीरच बुडवून टाकलं सगळं, आणि पुन्हा जन्म नाही. आता मनुष्य जन्म पुन्हा नाही. बस झालं, एकदा देऊन बघितलंय भगवंतानी, आता पुन्हा मनुष्य शरीर भेटणार नाही. कुत्र्याचं घेणार का? मांजराचं घ्या, काय पाहिजे तुम्हाला? कुठलं पाहिजे घ्या. ते मनुष्य जन्म पुन्हा नाही भेटणार. मुद्दलच बुडवले. जन्माला येऊन काय केलं तुम्ही? हे मूळ शरीर आहे, हेच बुडवून टाकलं सर. ह्याचा वापर काय केला? खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या. खाल्लं पिल्लं, मस्त मज्जा मारले, आणि काहीच केलं नाही. वाटेल तसं खाल्ले, काय पण खाल्लं. हे शरीर आहे म्हणून त्याला
पाप म्हणलेलं आहे. या शरीराला कसं पण वागवायला तुम्हाला अधिकार कोणी दिला? शास्त्र विचारते. हे भगवंताने दिलेलं शरीर आहे. ही तुमची प्रॉपर्टी नाही, ही तुमची संपत्ती नाही, याच्यावर तुमचा अधिकार नाही, याच्यावर भगवंताचा अधिकार आहे. या शरीरावर भगवंताचा अधिकार आहे. खरं तर हे शरीर कोणी दिले सांगा बरं? तुमच्या आईबापाने दिले? तुम्हाला आईने 9 महिने वाढवले की. अरे पण आईच्या गर्भात कुठनं आलं ते जीव? भगवंताच्या कृपेने आला की नाही आईच्या पोटात? आज कुठली फॅक्टरी आहे का असं माणूस तयार करणारे सांगा बरं? आणि जरी केलंच कोणी विज्ञानाने एखादा माणूसच तयार केला, पण त्याला लागणारा घटक सुद्धा निसर्गातूनच घेणार आहे तो. माती, पाणी जे काय लागणार आहे ते. आणि ते कोणाचं आहे? भगवंताच आहे. या शरीराला तुम्ही म्हणाल माय लाईफ माय रूल्स, असा एक सूर निघतो कॉलेजच्या मुलांमध्ये. माझं जीवन माझे नियम, ब्रेक द रूल्स काय काय, आणि मग ते मी नियम मोडेन, मी काय करेन ते मला माझं नाही चालणार. हे जीवन तुझं नाहीये, हे कोणीतरी दिलंय तुला. कोणी दिलंय? भगवंतानी हे शरीर दिलेलं आहे. या शरीराने तो म्हणणार मला दारू प्यायची, नाही पिऊ शकत तू. याला पाप का म्हणले दारू पिल्या? का पाप म्हणलेलं आहे? कारण शरीर भगवंताचं, नीट लक्षात घ्या सिद्धांत. शरीर भगवंताने दिलेलं. शेजारच्याची जर तुम्ही एखादी वस्तू आणली, समजा तुम्ही बेलणं आणलं, तुमचं बेलणं तुटलंय, ते कशानं तुटल्याचा भाग वेगळा, फेकून मारला असेल, पण बेलणं तुटलंय आणि ते बेलणं नाही अचानकच तुटलं आणि मग तुम्ही शेजारच्या माताजीकडनं बेलणं आणलं आणि बेलणं घेतलं घरामध्ये. मग आता बेलण्यानं काय करायला पाहिजे हो? चपात्या लाटायला पाहिजेत. पण ते बेलणं आणलं आणि त्या बेलण्यानं प्रभूजीलाच बडवायला लागली माताजी, आणि ते तोडलं बेलणं. मग शेजारची बाई मागायला आली. मग शेजारची बाई म्हणली आमचं बेलणं देता का? मग ती म्हणली तुटलं की. म्हणली तुटलं? चपात्या करताना बेलणं तुटतंय वे? नाही, ती आम्ही जरा आमच्या नवऱ्याला दारू पेत होतो त्याला मारत होती. बरं, नवऱ्याला मारत होती बेलण्यानं, बरं असू दे. आता दोन गोष्टी इथं काढणार. एक तर बेलणं भरून दे. आता ती काय जोडलं जात नाही बेलणं, बेलण्याचे पैसे द्यावे लागतील तिला, बरोबर आहे का? किंवा नवीन बेलणं आणून द्यावं लागेल. मग पैसे भरपाई तर द्यावीच लागली. पण पुन्हा तुमचं बेलणं तुटलं, कधी गरज पडली तुम्हाला, पुन्हा त्या बाईकडे गेला शेजारच्या, पुन्हा बेलणं दिल कधी? का? त्या बेलण्याचा वापर तुम्ही नवऱ्याला मारायला केला, चपात्या लाटायला बेलणं दिलं होतं. हा, तसं मनुष्य शरीर हे एकदाच भेटणार आहे. त्याचा जर वापर योग्य नाही केला, पुन्हा भगवंताकडे गेला, नाही तुला देणार ते शरीर परत नाही. मनुष्य जन्म पुन्हा नाही. नरदेह दुर्लभ जाण, शतवर्षाची गणना. नरदेह दुर्लभ जाण, दुर्लभ आहे नरदेह, मनुष्य जन्म. शतवर्षाची गणना, 100 वर्षाचं हे शरीर आहे, टिकलं तर. त्यात दुःख यातना, एक तर दुर्लभ 100 वर्षाचं आयुष्य, त्यात दुःख, यातना, म्हातारपण, आजारपण. मग काय करायचं? या सगळ्यातून सुटायचं असेल तर तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, हरी वासुदेव हरी. पंढरपूरला गेलं की त्या वासुदेवाचं चिंतन करा, नामस्मरण करा, यातनं बाहेर पडायचं असेल तर. म्हणून हे जे शरीर आहे ना, हे शरीरच कर्मफळ निर्माण करते. हे शरीरच करतंय सगळं, आत्मा काहीच करत नाही. आत्मा शांत बसले धरून आणलेले बिचारा हृदयाच्या कप्प्यामध्ये. शरीराला सकाळपासून संध्याकाळ, सकाळ संध्याकाळ बॅलन्स मुद्दल सगळं जाणार आहे तुमचं. ज्या दिवशी तुम्हाला अग्नी दिला जाईल, जाळलं जाईल सरणावर ठेवून, हा विषय हा चालला. या शरीराला तुम्हाला हक्क कोणी दिला दारू पिण्याचा? मी ते सांगितलं ना, बेलण्याचं उदाहरण. तुमचं जे शरीर आहे याच्यावर अधिकार कोणाचा आहे? बेलण्यावर अधिकार कोणाचा आहे? शेजारचीचा. अल्टिमेट भगवंताच बेलणं आहे. चेतना लगेच दिव्य होते लोकांची.
शेजारणीचा अधिकार पेलण्यावरती आहे. त्याला कसंही वापरायचा, वापरणं काय आहे? अपराध आहे, गुन्हा आहे, गुन्हा आहे, गुन्हा आहे. तसं शरीर कोणाचं आहे बोला? त्याला कसंही वापरायचं काय आहे? गुन्हा आहे, मोठा गुन्हा आहे, अपराध आहे, पाप आहे. म्हणून हे तंबाखू, बिडी, दारू हे तुम्ही म्हणा मला मी खातो, तुला काय करायचं आहे? नाही, हे पाप आहे, हे अपराध आहे. कारण शरीर भगवंताने दिलेलं आहे. तुम्हाला काय अधिकार आहे त्या शरीराला नासवायचा? दारू पिलं तर लिव्हर खराब होईल, समजतंय का तुम्हाला? तंबाखू खाल्लं तर कॅन्सर होईल. भगवंताने दिलेल्या शरीराला तुम्ही का डिवचताय? भगवंताने पांडुरंगाने दिलेलं शरीर आहे तुम्हाला, हे त्याला तुम्ही काय छेडछाड करू नका. हे शरीर आहे, वराह पुराणामध्ये म्हटलेलं आहे की असं सुंदर शरीर, विशेष करून तरुण वयात जेव्हा हातपाय चालतात, डोकं चालतं, सगळं असं ताजं फूल भगवंताच्या चरणावर अर्पण करावंच. भगवंताच्या चरणावरती भगवंत फार प्रसन्न होत. म्हातारपणी केलं तरी पण प्रसन्न होतील, पण एवढे मुरझाय हुए फूल, सुकलेली फुलं भगवंताला अर्पण करतात, चांगली फुलं. म्हणून बाल्यावस्थेपासून कौमारे माचरता प्राग्य, प्रल्हाद महाराज म्हणले, लहान वयापासून भक्ती करा. हे शरीर भगवंताच्या सेवेत लावा. या शरीराला काही करू नका. हे शरीर आहे ना, या शरीराला थंडी वाजते ना शरीराला, तर काळजी घ्यायची का? म्हणून भगवंताचं शरीर आहे. आणि म्हणून कधी कधी तिलक लावतो ना आपण कपाळावरती, हे सजवतो, हे भगवंताचं मंदिर आहे किंवा भगवंताचं स्वरूप आहे. भगवंताने दिलेलं शरीर आहे, त्याला सजवलं पाहिजे, तिलक लावला पाहिजे आणि त्या भगवंताच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. का? हे भगवंताच्या सेवेत लावायचं आहे म्हणून. तसं मला काही चिंता नाहीये. म्हणून शरीराला कधी टाकून पण देऊ नका. शरीराची काळजी घ्या. काय तुम्हाला लागलं कमी जास्त काय तर तुम्ही त्याची काळजी घ्या. का? भगवंताची सेवा करायची आहे शरीराने. बरेच लोक मग आणि काही ज्ञानी पंडित असतात ते तर असे बसलेले असतात, सेवा काहीच करत नाही भगवंताची, त्यांना तो आनंद नाही भेटणार. तर सांगण्याचा माझा मुद्दा होता, शरीर जे आहे, शरीरानंच सगळी वाट लावली आपली. कारण हे कर्म काय होतंय? हे कर्म शरीराने घडतंय. म्हणून शरीराशी पहिला मुद्दा, छेडछाड करू नका. तुम्हाला मनाला येईल तसं वागू नका. तुम्हाला मनाला येईल तसं शरीराची काय करू नका. मग ते अपराध होईल सगळं. ते बेलण्याचं उदाहरण नेहमी लक्षात ठेवा. भगवंतानी शरीर दिलंय, तर भगवंतानी काय सांगितलंय त्या पद्धतीनं करायचं. एक दिवस तोंडाला पावडर नाही लावली तरी चालेल, पण गंध जरूर लावा. कारण भगवंतानी सांगितलंय कसं सजवायचं शरीर. लक्षात आलं की नाही? आणि म्हणून हे कर्मफळ कशी निर्माण करतं, थोडं लक्ष द्या. आता मी संपवणारच आहे, मला पण जायचंय. तर हे शरीर जे आहे ना, हे कर्मफळ निर्माण करतं. म्हणजे काय करतं नेमकं? ऍक्शन. देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन ऑलवेज. तुम्ही काय करता? ते असे लात मारली तर एखाद्या वस्तूला ती पुढे जाईल वस्तू, बरोबर आहे की नाही? म्हणजे कार्य, त्याला म्हणतात कार्य. तसं शरीर काय करतं? आता इथं तुमचं पाऊल आहे, इथून उचललं आणि पुढे टाकलं, काय झालं? कार्य. कार्य झालं की नाही? तर ते कार्य कसं मोपलं जातं? विज्ञानामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, विज्ञान सांगितलं सोपं लगेच कळतं, खरं पण तुम्हाला नाही कळणार ते. तर हे कार्य झालं, यालाच कर्म असं म्हणलेलं आहे. तुमचं कर्म झालं, एक पाऊल टाकलं पुढे, मग त्या पावलाखाली काय मेलं? मुंगी मेली का? झाले कर्म. ती जागा कुणाची होती? कुठं पाऊल ठेवलं? ते पाऊल तुमचं मंदिरात पडलं तर पुण्य, ते पाऊल तुमचं दुसरीकडे पडलं चुकीच्या ठिकाणी तर पाऊल पडते कुठे, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणजे या पावलागणिक हिसाब आहे तुमच्या शरीराचा. शरीर तुमचं कुठं घेऊन जातंय, म्हणजे कर्म लगेच तुमच्या नावावर मांडलं जाईल. याचं पाऊल आज अमक्या तारखेला अमक्या वेळेला या ठिकाणी पडलेलं होतं, मग याचं पुण्य पाप काय आहे लिहा लगेच. यमदूत बसले जाय तिकडे लिहायला, आणि मग ते चित्र गुप्त लिहितोच लगे. याचं पाऊल इथं पडलं होतं या जागेला या वेळेला, आणि याचं पुण्य आपण म्हणतो ना कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलाय, म्हणजे तिथं ज्या दिवशी जन्म झाला टाइम वेळ दिवस सगळं बघितलं जातं, त्याच्यावरून त्याचं काय ठरतं? भविष्य ठरतं. ज्योतिष सांगतात की नाही, तसं तुमचं पाऊल कुठं पडतंय आता त्याच्यानुसार तुमचं पाप पुण्य कर्म सगळं लगेच लिहिले लगेच. आज बुधवार दिनांक 20
सॉरी 19 नोव्हेंबर 2025, वेळ संध्याकाळी 7 वाजता, 7 ते 8 मध्ये. कुठं बसलेला आहे? या सिद्धनाथ मंदिरामध्ये एक भगवद्गीतेवरचं प्रवचन ऐकलेलं आहे, लिहून ठेवले. बॅलन्स ऍड झाला लगेच सगळं तुमच्या खात्यावर टाकलंय सगळं हे आता. समजलं का? काय झालं? कर्म. कर्म तुम्ही तयार केला, आता केलं का तयार? याचं फळ पण आहे. कर्म जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कोण देतो? ईश्वर. खरं देतो ईश्वर, देत पण नाही ईश्वर. हे तुम्हाला मी समजावून सांगायचंय मला. भगवंत काय करतात? बासरी वाजवत. कर्म कोणी केलं? आपण. मग भगवंताने काय केलं? असं डिझाईन करून ठेवलेलं आहे, 1+1=2. भगवंत काय करत नाही, फक्त सॉफ्टवेअर डिझाईन करून बसले सगळं. आणि मग काय करतात ते? तुम्ही काय केलंय? 1 तास सत्संग ऐकला वे महिम मध्ये, ठीक आहे, तुम्हाला तेवढं त्याचं भक्ती पुण्य मिळेल काहीतरी, तुमच्या खात्यावर टाकून देईल. ते ऑटोमॅटिक होते. म्हणून भगवंत खरं तर काहीच करत नाहीत, आणि करतात तर सगळं तेच. काय बोललो मी? भगवंत काहीच करत नाहीत, पण सर्व कारण सगळ्याचे कारण भगवंत तर आहेत. मी काय बोललो? वाजवतायत बासरीच, काहीच बघत नाही, डोळे पण झाकून घेतले बस. पण करतायत तेच ऍक्च्युली सगळं, आणि करत काहीच नाही तसं बघायला गेलं तर. सगळं आपणच करतोय, आपणच उभा करतोय, आपणच पाडतोय, आपणच त्याला अडकतोय. पण या गाळामध्ये, या चिखलामध्ये आम्ही इतकं रुतलोय आतमध्ये. पण जर आम्ही असं केलं, त्या चिखलातनं दोन्ही हात असे वर केले, असे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे पांडुरंगा मला वाचव, मी हात वर केलेले आहेत, असं जर तुम्ही म्हटला ना, भगवंत काय करतात? हाताला हात देतात खाली असं, आणि मग तुम्हाला असं त्या गाळातनं, चिखलातनं वर काढतात असं. पण कधी? मग ते तुम्ही जर म्हणला, समजा तुम्ही आता चिखलात घुसलेला, चिखलात रुतलाय, काय होतं? एक पाऊल काढायला गेलं, दुसरं अडकतच जाते. मग काय करावं लागेल? ओरडावं लागेल, अरे वाचवा, कोणीतरी दावं टाका, दोरी टाका, मला ह्यातनं बाहेर काढा, या संसारातनं मला बाहेर काढा, या चिखलातनं मला बाहेर काढा, असं ओरडावं लागेल. नाहीतर रस्त्याला जाणाऱ्या व्यक्तीला कसं काय कळणार कोण अडकलाय, कुणाचा कोण आहे, काय आहे काय? म्हणून ज्यानी हात वर केला, भगवंताला आवाज दिला, भगवंता मी इकडे आहे बरं का, मला वाचवा, मी अडकलोय संसारात, मग भगवंत त्यालाच फक्त हात देतात. मग भगवंत काय द्वेषी आहेत का हो? म्हणून आम्हाला का हात दिला नाही, आम्हाला का दुःख दिलं एवढं, देवाने आम्हाला काय एवढं गरीब ठेवलंय? नाही, तुम्ही हात वर करा, तुमच्याकडे पण भगवंत येते. तुम्ही बोलवा तर खरं ना भगवंताला. पण आता कसं आहे, भगवंत यायला तयार आहे, पण आपण दोन्ही हात वरती करून भगवंताला बोलवायला पाहिजे, तर भगवंत यायला तयार आहे. म्हणून काय करतात भगवंत? ठीक आहे, तुझं काय काम आहे बाळा, तुला ह्यातनं बाहेर निघायचंय, वर काढतात भगवंत. म्हणजे एका हरिनामे अवघी चिंता वारली, याचा अर्थ हाच आहे की जेव्हा भगवंताला तुम्ही बोलवता, तेव्हा भगवंत वर काढतायत, आणि भगवंताने वर काढलं की भगवंत काय, सगळं माफ आहे तुला. तू कुठल्या चिखलात पडला होता, महिमाच्या होता, माहुदाच्या होता का मुंबईच्या होता, ते बघत नाहीत भगवंत. चिखलच आहे, अमेरिकेला गेला तरी चिखलच आहे, इथला महिम मधला पण चिखलच आहे. तिथं काय सोन्याचा चिखल नाही अमेरिकेत. चिखलच असतो. संसारच असतो. संसाराची घाण, काम क्रोध लोभ मद मत्सर अमेरिकेत पण आणि महिम मध्ये पण, सर्वत्र तेच संसार, तोच चिखल आहे. म्हणून भगवंत बघत नाहीत की तुम्ही अमेरिकेचा आहे का महाराष्ट्राचा आहे, कुठला आहे बघत नाही. फक्त दोन्ही हात वरती करा, काळा आहे गोरा आहे, अमेरिकेचा, लंडनचा, युरोपचा, कुठल्या घाणीत पडला होता, कुठल्या कंपनीचा ब्रँडची दारू पेत होता, सगळं माफ आहे, चला काय नाही, देशी विदेशी सगळं माफ आहे, फक्त दोन्ही हात वरती करा. आणि भगवंत न्यायला तयार आहेत तुम्हाला, फक्त ते हात वर करणंच होणं झाले आपल्याला. नको नको नको, इथंच बरं आहे चिखलात, मजा येते, लेकर बाळ, त्याचा शेंबूड,
हागलं मुतलं, लय भारी वाटतंय बघा. गोकुळ आहे आमचं इथंच चिखला. हा एक सुंदर संकल्पना आपण तयार केलेली आहे. कारण आध्यात्मिक जगाची ओळखच नाही. वैकुंठ आहे, गोलोक आहे, भगवत धाम आहे. नको, इथेच बरं आहे आम्हाला. हं. माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं नालं. आणि काय 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 झालं, आता मला काही आठवत नाही. तुमच्याकडे जास्त येते का? बरं. हे काय असले मूर्खपणाच्या संकल्पना काय कामाच्या नाहीत. इथं सुख असते वे, इथं सोन्या संसार असतो वे. इथं काय नसते, इथं सगळे खिचड घाण आहे सगळे. त्या घाणीतनं बाहेर पडायला पाहिजे हो. आणि घाणीतनं बाहेर पडायचं असेल तर भगवंताला हाक मारली पाहिजे. ती घाणच चांगली वाटते पण आम्हाला, कारण शरीराने संग केलेला आहे प्रकृतीचा या गुणांचा. हे श्लोकात सांगायचं आहे. एक कथा सांगून थांबणार मी 2 मिनिटात. इंद्राला एकदा डुकराचं शरीर भेटलं. बापरे, स्वर्गाचा राजा इंद्र, त्याला डुक्कर व्हावं लागतं का? हो. आपल्याला आपण येऊ शकतोय. तुम्ही जर कर्म तसं केलं तर मग काय तिकडे जावं लागेल ना. इंद्राला सुद्धा ती स्वर्ग सोडावा लागला. डुक्कर झाला, त्याला मिसेस डुकरीन लग्न झालं त्याचं डुकरीनी बरोबर. पोरं झाली, बेबी डुक्कर, सगळी ती बारकी बारकी चिल्ली पिल्ली झाली 10-15. आणि सकाळ सकाळ ते गरम गरम कुठं माल पडला का बघतोय, सगळीकडे हिंडतोय ते डुक्कर गावभर. आणि मग ते खात होतं. नारदांना सहन नाही झालं. अरे अरे अरे, स्वर्गाचा राजा इंद्र, सोन्याच्या सिंहासनावर बसणारा, अशा हजारो अप्सरा पुढे नाचणाऱ्या, काय ते ऐश्वर इंद्राचं. पण आज काय झालं, बिचारा माल खातोय सकाळी गरम गरम. काय दिवस आले त्याच्यावरती. म्हणून संत शिकवती, जागविती, निरंतर तुकाराम महाराज म्हणतात, सांभाळीती. बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून येत असे कळवळा. त्यांना कळवळा आला इंद्राचा, म्हणले त्याला जाऊन 4 गोष्टी सांगाव्या. आणि म्हणून ते खाली आले. नारायण नारायण. अरे इंद्र, ओ इंद्र महाराज, कोण आहे तुम्ही? मी नारद, मला नाही ओळखलं. कोण नारद? मला नाही ओळखलं. नारद मी, ज्याची बात, ज्यांनी बोललेलं कधी रद्द होत नाही तो नारद, जो नेहमी नारायण नारायण म्हणतो तो नारद. तुम्हाला नाही ओळखत मी? बोला काय काम आहे? हा, म्हणले तू या योनीत, डुकराच्या योनीमध्ये. अरे तू स्वर्गाचा राजा इंद्र होता. कोण इंद्र? तू डुक्कर बोलू लागला. कोण इंद्र? कुठला स्वर्ग? काय बोलताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? स्वर्ग माहित नाही तुला? अरे ते अप्सरा, सुंदर सुंदर सोन्याचं सिंहासन, एवढं सुंदर ऐश्वर, एवढं संपत्ती, अनेक लोक देवता तुझ्या हाताखाली कामाला, गंधर्वांचं गायन. कोण? काय येडाय का रे तू? हा नारद, कुठं आलाय तू? कुठला स्वर्ग? हा, काय सांगायलाय तुम्हाला? काय? अरे म्हणले तू इंद्र आहे, इंद्र, मागच्या जन्मामध्ये. विसरलाय सगळं तू. काय असतं? थांब, इकडे इकडे इकडे. काय असतं इंद्र स्वर्ग, काय असतं सांगा बरं. त्यांनी सांगितलं, स्वर्गाचं ऐश्वर असं आहे, इंद्र असा आहे, तू असा सोन्याच्या आसनावर बसवता. इकडे म्हणले नारदाला. असं सुख होतं का? म्हणले गरम गरम माल खाण्याचे सुख आहे सकाळ सकाळ लोकांनी टाकलेला, ते सुख होतं का स्वर्गात? हा, सांगायला स्वर्ग आणि इंद्रन एवढं सुख आहे का? आणि माझी बायको बघ, मिसेस डुकरीन, स्वर्गातल्या अप्सरा एवढ्या सुंदर आहेत का? सांगायला अप्सरा सुंदर असते. किती गोंडस पोर आहे ती माझी. 2 टुकुमुक टुकुमुक बघते ती. अशी आहेत पोरं स्वर्गात एवढे गोंडस. सांगायला स्वर्ग इंद्र सोन्याचं सिंहासन जागरला. नारदालाच बोलायला लागलं ते. नारद बी आश्चर्य झालं. मागच्या जन्मात इंद्र होता, यो स्वर्गाचा राजा होता, पण त्याला आता आठवत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. भगवंताने असं फळ दिलं की डुकराचं शरीर भेटलं आणि त्याला काहीच आठवत नाही पहिल्या जन्मामधलं. आमची सुद्धा अशीच अवस्था झालेली आहे. आम्ही भ्रमित झालेलो आहे, आम्हाला आठवत नाही.
की आम्ही पांडुरंगाची लेकरं होतो, आम्ही भगवंत धामामध्ये होतो, तिथनं आपण आलोय, माझा खरा बाप, माझी आई, त्यांना विसरलो आणि इथं खोटं खोटं आईन बाप बनवलाय, लेकरं तयार केली ती. आणि त्याला म्हणतोय, काय सुंदर बायको आहे माझी, 2 गोंडस लेकरं आहेत, बघा माझा बंगला, बघा माझं शेत, 12 एकर 15 एकर, बघा माझी डाळिंबाची बाग, ऊसाची बाग, वा वा वा. समजलं की नाही? म्हणजे ह्या चिखलात कुणी घुसला इतका गुडघ्या इतका नाही, नरड्या इतका चिखल आहे इथं या संसाराच्या दलदलीमध्ये. कमल दल जल जीवन टल मला, संत लोकांनी वर्णन केलंय. ठीक आहे. कमळाचं जसं पाणी असतं पानावर, म्हणजे पानावर पाण्याचा थेंब पडतो तर ते काय होतं, कधीच राहत नाही, लगेच गळून पडतं. तसं काही सेकंदापेक्षाही कमी वेळ आहे मनुष्य जीवन. म्हणजे काय, लगेच गायब होतेस. 84 लाख योनी फिरलेलो आहे, त्यामध्ये एक टिप काय फक्त मनुष्य जीवन, आणि लगेच गायब होतेस. त्या काळजीपूर्वक जगलं पाहिजे हो. एवढं काय कुत्र्या मांजरासारखं जगायचं या संसारामध्ये. कोणी त्या डुकराला तेच चांगलं वाटतंय, त्याची फॅमिली, त्याचा माल, त्याची संपत्ती, सगळं त्याला ते चांगलं वाटतंय. त्याला गुलाबजामुनची प्लेट भरून दिली मस्तपैकी, मोठे मोठे गुलाबजामुन असे बनवले प्युअर खाव्याचे आणि दिले खायला. काय आणलंय तुम्ही राव हे असलं, हे घेऊन जाऊ दे, ते आण रे गरम माल आण. कारण डुकराला तेच चांगलं लागतं. तसं संसारी लोकाला भोगच चांगला वाटतो. संसारी लोकाला हे सगळं इथलं सगळं चांगलंच वाटतंय, माझं गोकुळ आहे म्हणते. तर डुकरासारखीच आमची अवस्था झालेली आहे. आम्ही काय म्हणतो, काय सुंदर आहे, इथं काय दुःख आहे. कधी कधी लोकांना असं वाटतं की मत बंगला आहे, मला व्याजाने पैसे लावलेत, माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, सरता सर नाही, विकून खाल्लं तर 100 पिढ्या जातील माझ्या, सगळं काही माझ्याकडे ते आहे, मग दुःख काय, असं कधी कधी लोकांना वाटतंय. पण ते अज्ञानामध्ये आहेत ना. त्या डुकराला बी तसंच वाटतंय ना. काय दुःख आहे, मला एवढी चांगली नोकरी आहे, एवढा पगार आहे, मग सगळं व्यवस्थित चाललंय, बायको पण प्रेमाने बोलते, अजून काय पाहिजे. एवढं मोठं सुख आहे, मुलंही माझं ऐकतात, अजून काय पाहिजे. सगळं आमचं, कसं काय आमचं सगळं व्यवस्थित आहे बघा. कधी कधी लोक मोठं वाजता तोंड फुगवून सांगतात, आमचं ना सगळं काही व्यवस्थित आहे बघा, आमचा मुलगा आमचा सिंगापूरला जॉब करतो बरं का. हो, जावाई ना मुंबईमध्ये आहेत आमचे. हो, आणि मुंबईमध्ये आमच्या जावाईंचं कंपनी आहे. व सगळं सुखात त्यांचं अगदी अगदी बघा सुखामध्ये आहे सगळं. हो हो, आणि आमचे हे सुद्धा मला कधी ब्र शब्द काढत नाही. असं असंच एटीएम कार्ड देऊन टाकलेलं आहे मला त्यांनी, किती शॉपिंग कर. कधी विचारत नाही तू इतकं खर्च केला इतकं, एकदम व्यवस्थित आहे बघा सगळं काय. आणि काय नाही बघा, 50 तोळं सोनं झालेलं आहे माझ्याकडे आता. आता काय अच्छा जास्त अपेक्षा राहिलेली नाही. चांगलं घर आहे, सोनं नाणं झालेलं आहे, सगळं सगळं काही व्यवस्थित आहे बघा. कपाट बघा म्हणजे साड्याने भरलेलं आहे, नंबरही नाही साड्याचा. सगळं काही व्यवस्थित आहे आमचं. काय व्यवस्थित आहे, डुकराची अवस्था आहे तुझी. हे दलदलच आहे, दलदलीत फसलाय तू, पण तुला भ्रम झालाय की हे चांगलं आहे. आणि संत लोक येऊन सांगतात की हे चांगलं नाहीये, पण लोकांना समाजामधल्या हा भ्रम झालाय की हे चांगलं आहे. लक्षात येते का तुमच्या? चांगलं नाहीये हे. डुकराला त्याची कंपनी चांगली वाटते, तसं माणसाला माणसाची कंपनी चांगलीच वाटते. पण निरंतर मध जागविती, शिकविती आणि सांभाळिती, हे संत लोक येऊन सांगतात की दलदलाय, तू फसलाय, बाहेर निघितनं, हे चांगलं नाही. संसार चांगला नाही. दारू पिऊ नको, तंबाखू खाऊ नको, हे करू नको, ते करू नको, मटण खाऊ नको, माशी खाऊ नको, हे करू नको ना, भगवंताचं नामस्मरण कर, पूजा कर, पाठ कर, धोतर घाल, तिलक लाव, तीर्थयात्रा कर. हे कोण सांगते? हे संत लोक येऊन सांगतात. आपल्याला ऐकायचं थोडस आणि त्यांच्या सांगण्यानुसार जीवन जगायचं. हे केलंच पाहिजे. प्रभूजी यात्रेला चला नाही, काम आहे, उसाला पाणी द्यायचं आहे, बर नातू आहे अजून हाकतोय, मोठा नाही झाला, त्याचं कोणी काढायचं, खात बी जा थोडासा त्यातला. तीर्थयात्रा कधी करणार? मसनात गेल्यावर, बरोबर आहे की नाही? थोडासा जरी विचार केला आपण, कसं व्हायचं आपलं? मनुष्य जीवन पुन्हा नाही, नो मोर चान्स.
एकदाच भेटले. चांगलं जगायचं, भगवंताची पूजा करायची, कुणी निंदा कुणी वंदा, हरे कृष्ण हाच आमचा धंदा. कोणाला काय म्हणायचं ते म्हणा. आम्ही जाणार सत्संगला जाणार, कपाला गंध लावणार, पांडुरंगाला जाणार, एकादशी करणार, नाचणार, प्रसाद खाणार, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. हा, लोकांना काय तर, लोक तर बसलेले आहेत बोलायला. म्हणून जे शरीर आहे, हे शरीर लक्षात घ्या. त्या डुकराचं सुद्धा उदाहरण पुन्हा लक्षात ठेवा. इंद्राच, ते डुकराचं वेगळं वातावरण आहे, तसंच आपलं सुद्धा एक वेगळं वातावरण आपण तयार केलंय. सुखी कोणीच नाही इथं. पुन्हा भ्रमात जाऊ नका तुम्ही की सुख आहे इथे, ही लोक सुखात आहेत, ती लोक सुखात आहेत. कोणी सुखात नाहीये, प्रत्येकाचं जळतंय. पण त्याला कळच ना झाले कुठं जळतंय कुठं दुखतंय ते कळना झाले. हा, आता दुखतंय, डॉक्टरकडे गेला का म्हणते दुखतंय, पण ते कुठं दुखतं हेच कळेना. डॉक्टर म्हणतो इथं दुखतंय का, इथं नाही, जरा इकडं दुखतंय बघा, इकडं इकडं दुखतंय. इथं दुखतंय का, नाही इथं नाही, इथं दुखतंय खाली, खाली दुखतंय. इथं इथं हा इथं का, इथं नाही, इथं नाही, इथं इथं दुखतंय इथं. मग इथं हात लावला डॉक्टरनं. मग इथं बी नाही, इथं दुखतंय पाठीमागं. मग इथं हात लावला डॉक्टरनं, त्या माणसानं. इथं दुखतंय म्हणून सांगितलं. मग इथं दुखतंय, नाही नाही, इथं दुखतंय, इथं इथं. डॉक्टर म्हणलं इथं होय, बरोबर इथं. इथं हात नाही, इथं नाही, इथं दुखतंय. हे माहिला आयला ह्याच्या नेमकं दुखतंय कुठं तुझं सांग. मग डॉक्टरनं त्याचा हात हातात घेतला, बघितलं त्याच्या बोटाला दुख झालं. त्याच्या बोटालाच दुख झालं, कुठं ठेवल तिथं बोटच दुखत होतं. ती म्हणते इथं दुखतंय. ही आपली अवस्था झाली. आपल्याला दुखतंय कुठं हेच कळे नाही, पाणी कुठं मुरतंय हेच कळे नाही आपल्याला. दुखतंय, दुखतंय. अरे तुझ्या बोटाला जखम झालीये, त्या मुळावर घाव घाल, त्या बोटाला मलमपट्टी कर, ती जखम बरी कर. म्हणजेच भजन कर भगवंताचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम, सगळे दुखणी गायब. समजलं का, सगळे दुःख गायब झाले. एका हरिनामे अवघी चिंता वारली, सगळं गायब झालं. कारण इथं मलमपट्टी बोटाला करायची ना. मग सगळे काय उपाय करताय तुम्ही, पण काहीच फरक पडत नाही तुम्हाला. भगवंताचं नावच घेत नाही. हा, बरं म्हणले कोणाला तर विचार, मागच्या वेळेला चालतं कोणतरी म्हणजे माळ कुठं आहे तुमची, नाही म्हणजे गळ्यात आहे की. म्हणलं हातात कुठं माळ आहे तुमच्या, हातात माळ पाहिजे ना, गळ्यात माळ घालून काय उपयोग आहे. तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे ना. दुखतंय, लक्षात येते का तुमच्या, संदर्भ लक्षात येते का तुमच्या. बोटाला लागले आपल्या, मूळ नामस्मरण करा भगवंताचं, भरपूर नामस्मरण करा, कुठंच दुखत नाही. लक्षात आलं तुमचं, सगळं नीट होतंय. पण नामस्मरण नको, मग आम्ही सगळं करतोय, मग कशाला करतोय, काय करतोय काय कळत नाही. सगळ्या अध्यात्माचं सार काढलं तर काय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, बाकीचं काहीच करू नका, काहीच करू नका, सगळं काय बरोबर होतं. आलं लक्षात, थांबायला पाहिजे. हरे कृष्ण. श्लोक काय आपण घेत